डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड, 2 जण ताब्यात. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून आरोपी ताब्यात घेतले आहे. 5 नोव्हेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे विजय टेमगर यांना डिझेल व ॲनॉन कंपनीच्या 2 बॅटरी संशयित हे विक्री करण्यासाठी एकलहरा रोड येथे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने एकलहरा रोड येथे जाऊन किर्लोस्कर डोगर येथे 2 जण संशयित हालचाली करीत असताना पोलिसांना बघून पळून जात असताना गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून संशयित करण रवी सोनवणे वय व सोबत एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. संशयितांच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांच्या ताब्यातून 50 लिटर डिझेल, मोटारसायकल, पॉकलँडमधील ॲमरॉन कंपनीच्या 2 बॅटऱ्या असा एकूण 64,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यांचा अधिक तपास विजय टेमगर हे करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विजय टेमगर, विशाल कुंबर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील जे मालमत्तेसंदर्भात चोरी घरफोडीचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याबाबत कळवण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळसो यांनी सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल होत आहेत त्याचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्यापैकी नाशिक रोड पोलीस स्टेशनला डिझेल चोरी बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विजय टेमगर हे गस्त करत असताना यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. गोपनीय माहितीच्या आधारे झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जे चोरी गेलेल्या बॅटऱ्या आणि डिझेल चोरीचे जे काही संशयित इसम आहे हे एकलहरा या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक हे संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सापळा रचला. त्या ठिकाणी शिताफीने सदर संशयित इसमांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातनं चोरीस गेलेला जो मुद्देमाल होता तो तसंच गुन्हा करण्यासाठी वापरलेला मुद्देमाल असा एकूण जवळपास 64,500 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे. अशा पद्धतीने नाशिक रोड पोलीस गुन्हे शोध पथकाने कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्या संदर्भात तपास हा पोलीस हवालदार विजय टेमगर हे करत आहेत.